नमस्कार, मी प्राध्यापक एन.आर. जगताप. तुम्ही पाहताय चावडी न्यूज आणि आता आपण आहोत सासवड शहरातील ताथेवाडी परिसरामध्ये. आज आपण एक नवीन जी बातमी आहे ती कव्हर करतोय. भारतीय जनता पार्टी सासवड शहराच्या वतीने सासवड शहरातील महिलांसाठी एक अप्रतिम अशी स्पर्धा आहे, भव्य गौरी गणपती सजावट स्पर्धा 2025 आणि त्याचा अख्खं कव्हरेज तुम्ही चावडी न्यूजच्या माध्यमातून बघणार आहात. अतिशय पारदर्शक अशी ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आपण अप्रतिम युनिक आयडियाज बघणार आहोत की ज्या गौरी गणपती सजावटीसाठी महिलांनी आवर्जून वापरलेल्या आहेत का, आणि या माध्यमातून तुम्हाला सासवड शहरातील विविध ज्या गौरी गणपतीच्या सजावटी आहेत त्या सुद्धा बघायला मिळणार आहे. आता माझ्या सोबत जी आहे ती सर्व कमिटी आहे की ही कमिटी ही ह्या ज्या जी सजावट आहे या बाबतीत मार्क्स देणार आहेत आणि या गुणांच्या आधारावरती विजेते ठरणार आहे. ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये सासवड शहरातील 11 प्रभाग जे आहेत या 11 प्रभागांमध्ये प्रत्येक प्रभागासाठी 1, 2, 3 म्हणजे प्रथम, द्वितीय आणि तृतीय अशा स्पर्धकांना विजेत्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे. यासोबत या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देखील दिली जाणार आहे. चला तर सुरुवात करूया. आता आपण कुठे जाणार आहोत हे एकदा विचार. आता आपण कुठे जाणार आहोत मॅडम? आपण तुषार बंटी जगताप यांच्या घरी आलेलो आहोत आणि आता त्यांनी सजावट काय केलेली आहे ते पाहणार आहोत. आता आपण आहोत तुषार बंटी जगताप यांच्या घराच्या तिथे आणि आता काय सजावट आहे ती आता बघूया. चला तर सोबत राहा. मनापासून इच्छा होती 2 वर्षांपूर्वी की आमचे हे म्हणजे पहिल्यापासून जेजुरी गड हे म्हणजे त्यांच्यासाठी श्रद्धास्थान असल्यासारखं आहे. त्यामुळे माझी इच्छा होती की एकदा तरी आपण गणपतीला जेजुरी गड घरी आणायचं. त्यामुळे मी हे पूर्ण मी पुठ्ठ्यातून बनवलेलं आहे, मोकळ्या बॉक्समधून स्वतः केलेलं आहे. मला कळस करायला कम्प्लीट 30 दिवस गेले. कळसाला पण मी ते गोल आहे ना ते पूर्ण पाईप आहेत, PVCचे पाईप आहेत, त्याला मी पूर्ण कव्हर केलं आणि ते पेंट केलेले आहे हाताने. म्हणजे ते वरती आहे ते बॉल कापून वगैरे असं म्हणजे नाही का बरंच टाकाऊ पासून टिकाऊ हे डेकोरेशन झालेलं. साधारण किती दिवस लागले पूर्ण करायला? 40 तरी दिवस गेलेत मला पूर्ण करायला. म्हणजे डिकमाळ वगैरे हे पण मी पूर्ण पुठ्ठ्यातूनच तयार केलेले. प्लास्टिक तर नाहीच, फक्त ते पाईप तेवढं फक्त, बाकी सगळं पुठ्ठ्याचं. आणि ते मध्ये गोल आहे ना ते पूर्ण ते टोपलं आहे, आपल्या भाकरीचं टोपलं असतं ना ते टोपलं आहे, त्याला पूर्ण कव्हर केलेलं आहे पेपर आणि बाकी सगळं ऑल पेंट केलेलं आहे. गौरी विसर्जन कुठल्या मोठ्यावर म्हणजे कुठल्या नक्षत्रावर नाही म्हणजे असं काही नाही.
मूळ संकल्पना काय आहे? ग्रामीण जीवनाबद्दल सगळं दाखवायचं होतं. म्हणजे ग्रामीण जीवनात कसं काय असतं, शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन किती बेटर आहे त्यासाठी ते दाखवायचं होतं सगळं. साधारण किती दिवस गेले? ते 10-15 दिवस केले आणि सगळं घरी बनवलेलं आहे. घरं वगैरे, मंदिर, तर ते पाण्याचं वगैरे सगळं घरीच केलेलं आहे. गौरी आल्यानंतर आपण गौरीला काय म्हणतो? बाहेर बसून किती दिवसासाठी? 3 दिवस